उभा राहिलो, लक्षात ठेवायचं. 7 ते 8 RTIच्या माध्यमातून वारंवार तुमच्यापर्यंत सांगणारा एकमेव महाराष्ट्रातील व्यक्ती होतो की पुणे कारागृहाचं ग्राउंड होणार होणार होणार. आणि ज्यांच्याकडे स्वार्थ होता, ज्यांना फक्त आपलीच मुलं मर्यादित होती की आपलीच मुलं व्हायला पाहिजे भरती, त्यामुळे या समाजामध्ये जे काही त्यांनी एक गढूळ वातावरण तयार केलेलं होतं, त्या गढूळ वातावरणामुळे यातली मुले 30-40% आधीच भरतीच्या बाहेर झाल्यात की 25 मार्क, 24 मार्क, 10 मार्क, 0 मार्क, 4 मार्क अशा पद्धतीनं. सो अतिशय महत्त्वाचं, त्यावेळी सुद्धा त्यांच्या मुलांच्या पाठीमागे उभं राहिलं होतं. आता रिसेंटलीच की 6 तारखेचा परत 6 तारखेला लेखी परीक्षा होणार, 6 तारखेला लेखी, पूर्ण महाराष्ट्र एकीकडं आणि मी एकीकडे होतो. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जर 3 दिवसापूर्वी जर व्हिडिओ बघितला तर मी सांगितलं होतं की 6 तारखेला एक्झाम होणार नाहीये. फक्त एकटा सांगत होतो, एकटा महाराष्ट्रामध्ये, की 6 तारखेला लेखी परीक्षा होणार नाही. आणि तेच झालं. काल रात्री 1 वाजता PDF महाराष्ट्रामध्ये मी पोहोचवलेली होती, जी की त्याच्यामध्ये तुमचे जे काही फिजिकलचे मार्क आहेत ते आणि संभाव्य जी की लेखी परीक्षेची तारीख आहे, संभाव्य आहे, ती फिक्स नाहीये सोडा, तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं, कसं करायचं, सगळं मार्गदर्शन असणार आहे. सो अतिशय महत्वाचं की पूर्ण महाराष्ट्र एकीकडे असताना मी कसा महाराष्ट्राच्या विरुद्ध उभा राहतोय, हा एक विषय आहे. कारण की 6 तारखेला होणार नाही म्हणून पाठीमागे व्हिडिओ आहे 2 दिवसाच्या पूर्वी, तुम्ही ते प्रूफसाठी पाहू शकताय की 6 तारखेला लेखी परीक्षा होणार नाही म्हणून मी एकटा सांगत होतो. आणि तेच झालं शेवटी. आणि तारीख आली 9 तारीख. लक्षात ठेवायचं, अतिशय महत्वाचं चॅनल आहे, ऑफिशियल आणि ऑथेंटिक आहे. त्यामुळं प्रॉपर इन्फॉर्मेशन फक्त महाराष्ट्रामध्ये एकमेव चॅनल देतो. पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमची जी की हे असेल, इम्प्रुव्हमेंट असेल किंवा वर्दीची पॉसिबिलिटी असेल, ते फक्त इथंच होऊ शकते. बाकी सगळीकडे गढूळ वातावरण आहे, फसवलं जातंय, हे केलं जातं, ते केलं जातं तुमच्याबरोबर, ते तुमचं पण तुम्हाला